तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीएसटी सुधारणा घोषणेला पुण्यातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलाय। स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी स्लॅबमधील त्रुटी दूर करण्याचा आणि नेक्स्ट जनरेशन जीएसटी रचना लागू करण्याचा संकेत दिल्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांचं काय मत आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आज 15 ऑगस्ट 79वा स्वातंत्र्य दिन आणि या दिवशी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अशी घोषणा केलेली आहे जीएसटीच्या बाबतीत की ज्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचं वातावरण देखील आलेलं आहे आणि त्यासोबतच या बाबतीतली काही साशंकता देखील त्यांच्या मनात असू शकते। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ह्या ज्या स्लॅबच्या बाबतीतल्या वक्तव्याचं जे काही विवरण आहे ते कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातले काही व्यापारी आहेत। पुणे जिल्हा रिटेलर व्यापारी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते माझ्यासोबत आहेत। काय सांगाल की ही जी घोषणा आहे ती म्हणजे आता दिवाळीत इम्प्लिमेंट करण्याचं सांगतायत, पण नक्की कशा पद्धतीने आपण याकडे पाहताय? नमस्कार, मी कुमार खत्री। आता आज मोदीजींनी जे अनाऊन्स केलेलं आहे की दिवाळीमध्ये जो मध्यमवर्गीय माणूस आहे त्यासाठी एक दिवाळीचं गिफ्ट म्हणा किंवा एक मोठी भेटवस्तू देणार आहेत, याचा अर्थ असा निघतोय की जे आत्ता 2017ला GST अंमलात आणला गेला त्याच्यानंतर 8 वर्ष झालेली आहेत आणि त्या 8 वर्षामध्ये त्यातल्या जे काही त्रुटी म्हणता येईल किंवा सुसूत्रीकरण जे आपल्याला म्हणता येईल ते मोदी गव्हर्नमेंटचं आणायचं चाललेलं आहे आणि नक्की आम्ही अपेक्षा करतो की ते नक्की आणतील। याच्यातनं काय होणार आहे की जे स्लॅब्स आहेत 5%, 12% आणि 8% यातला एखादा स्लॅब जर कॅन्सल करण्यात आला तर ह्याचा डायरेक्ट फायदा जो एंड युजर आहे, जो ग्राहक आहे, याला मिळणार आहे आणि त्यातनं जी आपण महागाई म्हणता येईल ती थोडीशी कुठं कमी प्रमाणात आणता येईल असं मला वाटतंय। व्यापारी म्हणून काय सांगाल की यांनी जसं सांगितलं की याच्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि आता ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये काही सुधारणा होण्याचा वाव आहे की नाही? 100% वाव आहे, कारण का जसं आपण म्हणलात की 2017ला GSTची बांधणी झाली आणि वन नेशन वन टॅक्स या कन्सेप्टनी हा GST लागू करण्यात आला संपूर्ण भारतामध्ये। त्यानंतर अनेक अमेंडमेंट्स झाल्या, टाईम टू टाईम ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स होत गेल्या, बेटरमेंट होत गेले व्यावसायिक आणि उद्योजकांच्या दृष्टीने। अगदी पिन पॉइंटेड सांगता आलं तर जसं मी काही दिवसांपूर्वी म्हणालो की हॉटेल इंडस्ट्रीतल्या व्यावसायिकांसाठी खूप जास्त त्रासदायक अशा काही गोष्टी होत होत्या की एखाद्या रूमचं जर भाडं 7,500 असेल तर त्याला 18% GST आणि त्याच हॉटेलमध्ये एखादी रूमचं भाडं 5,000 असेल तर त्यालाही 18% GST लागू व्हायचा। परंतु आता त्यामध्ये सुद्धा जसं कुमारजी म्हणाले की सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारने 100% केलेला आहे। आता 7,500च्या रूमवर 18%, पण 7,500पेक्षा कमी रेंटच्या रूमवर आता 12% केलेलं आहे। तसंच 5%, 12% आणि 18% या 3 स्लॅब्सपैकी जर एखादी जरी स्लॅब कमी करण्यात आली तरी त्याचा एंड युजरना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टिकोनातनं अनेक विरोधक GSTच्या नावाने नेहमी खडे फोडत असतात, पण आता त्यांच्या हातात सुद्धा काही आता उरलेलं नाही आहे, कारण का ईज ऑफ डुईंगचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आता GSTचं रिटर्न हे डाउनलोड करायचं आहे, कंप्लायन्सेस करायचे आहेत आणि ते अपलोड करायचं, एवढं इझी त्यांनी ते रिटर्न ठेवलेलं आहे बाकी कुठल्याही पद्धतीचं। आणि जसं आपण म्हणता की एंजल टॅक्स वगैरे हे सगळे मोदी सरकारने रद्द केलेलेच आहेत, त्यामुळे वन नेशन वन टॅक्सच्या दृष्टिकोनातून अतिशय मजबूत घोडदौड मोदी सरकारची चाललेली। तर आपण पाहतो आहोत की आज ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी GSTच्या संदर्भातलं जे काही वक्तव्य केलेलं आहे म्हणजे दिवाळीमध्ये जे गिफ्ट मिळणार आहे त्याची उत्सुकता ही सगळ्यांनाच लागलेली आहे। याच्यामध्ये व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातली काय मतं आहेत ती देखील आपण जाणून घेतली आहे, मात्र याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना देखील होतोय का हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे। कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।